नमस्कार. मी प्रदीप शिंदे. आपल्या CNCR या ग्रुपमध्ये स्वागत. ह्या वीकचा फर्स्ट ट्रेडिंग डे होता आज सोमवारचा. तर काही अपडेट्स देण्याचा मी मराठी बांधवांना प्रयत्न करत आहे. नेहमीप्रमाणे स्टार्ट करण्यापूर्वी निफ्टी आणि बँक निफ्टीचा मी थोडा व्ह्यू देण्याचा प्रयत्न करत आहे. मागच्या ट्रेडिंग व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगितलं आहे की निफ्टी फिफ्टीसाठी 15,250 आणि 15,428 म्हणजे 17,450 आणि 17,250 ही एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स निफ्टी फिफ्टीसाठी असणार आहे. हे तोडल्यानंतरच एक आपल्याला मूव्ह पाहायला मिळू शकतो. आयदर अपसाईड असेल किंवा डाऊनसाईड असेल. पण ह्या दोन रेंज निफ्टी फिफ्टीसाठी फार महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर आपण बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टीमध्येही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे एका कन्सोलिडेट झोनमध्येच ट्रेड करताना आपल्याला दिसत आहे. त्याच्यासाठी एक सपोर्ट होता 36,500 जो की तिनं तोडलेला आहे आणि नेक्स्ट सपोर्ट जो आहे एक स्ट्रॉंग सपोर्ट म्हणता येईल आपल्याला, तो की 36,000चा असेल. बँक निफ्टीमध्ये आपल्याला एक बिअरिश कॅन्डल पाहायला आज मिळत आहे. कारण की ICICI बँक आणि HDFC बँक आज दोन्ही बिअरिश कंडिशनमध्ये होते. हे पहा, एक इन्व्हर्टेड हॅमर दिलेला आहे HDFC बँकेने. नंतर ICICI बँकेने एक स्ट्रॉंग अप डाऊन मुवमेंट दिलेली आहे. एक स्ट्रॉंग बेअरिश कॅन्डल आहे जे की 20 EMA ला टच झालेली आहे. म्हणजे थोडक्यात एक करेक्शन आपल्याला ICICI बँकेमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत प्रायव्हेट बँकामध्ये मुवमेंट येत नाही तोपर्यंत बँक निफ्टीमध्ये मुवमेंट आपल्याला पाहायला मिळणार नाही. त्याच्यानंतर आपण आजच्या सेशनकडे येऊया. ते म्हणजे अपडेट्स. आपली पहिली अपडेट आहे US स्टॉक मार्केट, डाऊ जोन्स. डाऊ जोन्समध्ये एक सुंदर अशी आपण ट्रेड लाईन काढली तर ते आपल्याला सपोर्ट घेताना दिसत आहे. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड म्हणजे ही लाईन आपली ट्रेड लाईन आहे ती व्हॅलिड झालेली आहे. तर पहिली अपडेट आपली ती म्हणजे आज US मध्ये सर्व निर्देशांक आपल्याला मंदीत दिसत होते. एक स्ट्रॉंग अशी करेक्शन डाऊ जोन्समध्ये आली होती. कारण की जो बिडेन यांनी आपले करविषयक प्रस्ताव USच्या संसदेपुढे मांडले. US मध्ये गेल्या आठवड्याभर प्रॉफिट बुकिंग होत आहे. एक प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि जो प्रस्ताव मांडला आहे त्याच्यामुळे आज एक आपल्याला अपमूव्ह इथून होताना दिसत आहे डाऊ जोन्समध्ये. आणि अपकमिंग वीकमध्ये आपल्याला UK, चीन, USA रिटेल्स महागाई आणि IIP आकडे येतील त्याच्यावर आपलं लक्ष असलं पाहिजे. कारण की बऱ्याचशा गोष्टी ह्या इंडिक डाटावर डिपेंड असतात जे की फॉरेन इन्स्टिट्यूट किंवा इन्व्हेस्टर फार बारकाईने पाहत असतात.
दुसरी आपली अपडेट आहे, सगळ्यात म्हणजे महत्त्वाची. मी मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं होतं की 13 तारखेला CPI चा डाटा येणार आहे, म्हणजेच इन्फ्लेशनचा डाटा येणार आहे. तो आलेला आहे आणि तो आहे 5.3. म्हणजेच जुलैमध्ये जुलै 2021 मध्ये तो 5.59 होता, जो की आपल्याला कमी झालेला दिसत आहे. ती एक मार्केटसाठी एक चांगली गोष्ट अशी आपल्याला म्हणता येईल. त्याच्यानंतर ते आपली पुढची अपडेट होती कोल इंडियाच्या रिलेटेड. कोल इंडियाने त्याच्या उत्पन्नाच्या किमतीत 11% वाढ करणार आहे आणि या वाढीमागे त्यांनी कारण सांगितले आहे की ऑपरेशनल कॉस्ट वाढलेली आहे. त्याच्यामुळे 11% ते उत्पन्नाच्या किमतीत वाढ करणार आहे. दुसरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आता ऊस क्रशिंग सीझन म्हणजेच ऊसाचा गाळप सुरू होणार आहे. आजही महाराष्ट्रामध्ये एक न्यूज होती. मंत्रिमंडळाने आज बैठक घेतली होती. तसेच हरियाणामध्येही सरकारने ऊसाची किंमत ₹12 ने वाढवली आहे. एक चांगली गोष्ट आहे शुगरच्या स्टॉक रिलेटेड बाबत. दुसरी आपली अपडेट होती निर्यातदारांना ₹56,000 कोटींचे इन्सेंटिव्ह दिला जाईल, असे सरकारने म्हटले आहे. सरकारने खाद्यतेलावरील पाम म्हणजे खाद्यतेलावरील म्हणजेच पाम, सोयाबीन, सूर्यफूल यांच्यावरील इम्पोर्ट ड्युटी 5.5% केली आहे. याचा नक्कीच फायदा आपल्या कंपन्यांना होऊ शकतो. त्याच्यानंतर आपली पुढची अपडेट होती केसोराम या कंपनीने ₹4,000 कोटींच्या राईट इश्यूची घोषणा केली. कंपनी 8 कोटी राईट्स इश्यू करून ₹4,000 कोटी उभारेल. तुमच्याजवळ 274 शेअर असतील तर तुम्हाला 133 राईट्स ऑफर केले जातील. या राईट इश्यूची रेकॉर्ड डेट 17 सप्टेंबर असेल आणि हा इश्यू 27 सप्टेंबर 2021 ला ओपन होऊन ऑक्टोबर 2021 ला बंद होईल. केसोराम कंपनी. इंडस्ट्रीज. येस. एक या न्यूजचा केसोराम इंडस्ट्रीवर नक्कीच एक इम्पॅक्ट झालेला दिसत आहे. आज या स्टॉकमध्ये एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे आणि एक स्ट्रॉंग अप मूव 200 EMA पासून आपल्याला झालेलं दिसत आहे आणि आजची कॅन्डल ही पाहिली तर एक स्ट्रॉंग मूव आपल्याला दिसत आहे. त्यामुळे नक्कीच या अपडेटचा किंवा या गोष्टीचा शेअर्सवर इम्पॅक्ट झालेला दिसत आहे. तरीही तुम्ही या शेअर्स बद्दल विचार करू शकता. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट अपडेट होती सरकार चीनमधून आयात होणाऱ्या अमोक्सिलिनवर अँटी डम्पिंग ड्युटी बसवण्याचा विचार करत आहे. या रिलेटेड ज्या कोणत्याही कंपनी असतील त्याचा या गोष्टींना फार्मामधील ज्या असतील त्यांना याचा फायदा होऊ शकतो. दुसरी आपली अपडेट आहे गोल्डियम इंटरनॅशनल ही कंपनी शेअर्स बायबॅक करणार आहे. गोल्डियम इंटरनॅशनल. येस. एक स्ट्रॉंग अपमूव आहे. लास्ट 3 सेशनमध्ये आजही अपमूव झालेला आपल्याला दिसत आहे आणि एक स्ट्रॉंग व्हॉल्यूम आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. नक्कीच या अपडेटचा शेअर्सवर इम्पॅक्ट झालेला आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट अपडेट आहे आर सिस्टीम ही कंपनी ₹225 प्रति शेअर या भावाने शेअर बायबॅक करणार आहे. आर सिस्टीम 225 प्रति शेअर या भावाने शेअर्स बायबॅक करणार आहे. आता सध्या त्याची करंटची व्हॅल्यू चालू आहे 204. त्यामुळे
येईल त्या अपकमिंग अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला या शेअर्समध्ये एक अप मुवमेंट दिसू शकते. कारण की या और सिस्टीमनी 200 प्रति शेअर या भावाने शेअर्स बायबॅक करण्याचा प्रयत्न केला. आता सध्या करंट मार्केट प्राइस चालू आहे त्याची 205. नक्कीच 21 रुपीजचा आपल्याला इथे तफावत दिसत आहे. त्याच्यामुळे एक क्लोज प्राइस येण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक अप मुवमेंट आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळू शकते. दुसरी आपली अपडेट आहे एस, दॅट इज द ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट. या कंपनीला टाटा ॲडव्हान्स सिस्टीम आणि DRDO करून 442 मल्टीपर्पज ट्रॅक्टर्सची ऑर्डर मिळाली आहे. या मल्टीपर्पज ट्रॅक्टर बरोबर स्पेशल अटॅचमेंट असेल. म्हणजे ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट कंपनी ही गोवा बेस्ड कंपनी आहे. कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट जे की बस आहे, बस किंवा लक्झरी आहे, त्यांच्या अप्पर बॉडी जी असते त्याच्या फिटमेंटचं एक मोठा उद्योग त्यांच्याकडे होता. ॲक्शन कन्स्ट्रक्शन इक्विपमेंटचा आपण चार्ट जर बघितला, नक्कीच त्यानं प्रिव्हियस हाय तोडलेला आहे आणि आज या न्यूजमुळे एक स्ट्रॉंग अप मुवमेंट आपल्याला दिसत आहे आणि विथ स्ट्रॉंग व्हॉल्यूम पण आहे ह्याच्यामध्ये. आणि स्ट्रेंथ जर पाहायला गेली तर निफ्टी 50 तो आउट परफॉर्म करताना दिसत आहे. त्यामुळे लॉंग टर्मसाठी हा शेअर्स चांगला असू शकतो. पण एंट्री करण्यापूर्वी तुम्ही थोडंफार करेक्शन झाल्यानंतर किंवा 20 AMIच्या आसपास स्टॉक आल्यानंतर तुम्ही बाईंगची पोझिशन याच्यामध्ये घेऊ शकता. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट अपडेट आहे गोल्डियम इंटरनॅशनल. या कंपनी ₹1200 प्रति शेअर्स या भावाने टेंडर ऑफर रूपने प्रपोर्शनेट बेसिसवर 3,80,000 शेअर्सचा बायबॅकवर ₹45.60 कोटी खर्च करेल. प्रमोटर्स आणि प्रमोटर ग्रुप या बायबॅकमध्ये भाग घेणार आहेत. गोल्डियम इंटरनॅशनल एक स्ट्रॉंग मुवमेंट आहे याच्यामध्ये. 1200 प्रति शेअर्स प्रमाणे बायबॅक करणार आहे. सॉरी, 1200 प्रति शेअर्स या भावाने टेंडर ऑफरने प्रपोर्शनेट बेसिसवर शेअर्सच्या बायबॅक. पण ते कोणाचे असणार आहे? प्रमोटर्स आणि प्रमोटर. आता या शेअरची किंमत 1220 चालू आहे. नक्कीच एक अप मुवमेंट आपल्याला याच्या पुढे येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळू शकते. कारण की व्हॉल्यूम स्ट्रॉंग आहे याच्यामध्ये आणि तो निफ्टी 50ला आउट परफॉर्म करत आहे. पण सध्या तो 20 पासून खूपच लांब ट्रेड करत आहे. त्यामुळे न्यू पोझिशन घेण्यास किंवा लॉंग जाण्यास आता या स्थितीमध्ये काही त्याचा उपयोग नाही आहे. जेव्हा तुम्ही 20 च्या आसपास येईल त्यामुळे ट्रेडमध्ये पाहू शकता. आपली नेक्स्ट अपडेट होती गार्डनर रिच शिपबिल्डर्सने 8 ASW वॉटरक्राफ्टसाठी ₹6,311 कोटींची ऑर्डर मिळाली आहे. गार्डनर रिच बिल्डर्स SRS GRS GRE एक
स्ट्रॉंग गॅप अप आपल्याला ओपन झालेला दिसत आहे प्रिव्हियस क्लोजपेक्षा. तिथून तो डाऊन झालेला आहे. पण कार्डनर्स बिल्डरचा एक चांगला स्टॉक आहे. मागच्या वेळेस मी याच्यामध्ये ट्रेड घेतला होता लॉंग पोझिशनसाठी, जो की आर एसला आउट परफॉर्म करत होता. या इथे इथे एंट्री घेतली होती मी आणि माझी एक्झिट पोझिशन इथे होती. 191 ते 212. नक्कीच या अपडेटचा या शेअर्सवर इम्पॅक्ट झालेला आहे. तर आपली नेक्स्ट अपडेट होती प्रकाश इंडस्ट्री ही कंपनी भास्कर पारा कोळशाच्या खाणीसाठी यशस्वी बिडर ठरली आहे. प्रकाश इंडस्ट्रीज कास्ट इंडस्ट्रीज चार्टवर जर पाहायला गेलं तर तो एक 200 EM आसपास आपल्याला ट्रेड करताना दिसत आहे आणि एक तो स्ट्रॉंग अप देऊन करेक्शन झालेलं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आणि तो निफ्टी फिफ्टीला अंडर परफॉर्म करत आहे, त्यामुळे पोझिशन घेण्यास सध्या तरी हा स्टॉक आपल्याला शॉर्ट टर्मसाठी किंवा लाँग टर्मसाठी योग्य असं आपल्याला वाटत नाहीये. ह्या काय होत्या आजच्या अपडेट्स. एक कीप रिव्ह्यू घेऊया आपण, जो की इंडेक्सचा असेल. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की निफ्टी मेटल हा माझ्या रडारवर असणार आहे. CNX मेटल आज तो एक चांगला अपमूव दिलेला आहे आणि तो प्रिव्हियस हायच्या जवळ क्लोज करताना दिसत आहे. इन केस जर आपल्याला इथे ब्रेकआउट जर झालेला दिसला मेटलच्या इंडेक्समध्ये, तर तो नक्की फिब लेवल 5,971 टच करेल. आणि हे सांगितलं होतं की टाटा स्टील एक गॅप भरून काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि आज नक्कीच तो आपल्याला हा जो गॅप आहे एक भरून काढण्याचा टाटा स्टील प्रयत्न करत आहे. इन केस टाटा स्टीलने एक अप मुवमेंट दिली तर सीएनएक्स निफ्टीमध्ये आपल्याला स्ट्रॉंग अप मुवमेंट पाहायला मिळेल. त्याचप्रमाणे आज हिंदाल्को आणि गॅप अप ओपन झालेला आपल्याला दिसत आणि प्रिव्हियस हाय त्यांनी ब्रेक केलेला आहे. व्हॉल्यूम पण स्ट्रॉंग आहे आणि निफ्टी टिल तो कोर परफॉर्मन्स करताना दिसत आहे. त्याच्यामुळे बुलिश अजूनही किंवा बुल अजूनही याच्यामध्ये सध्या आहेत. नंतर होता आपला दुसरा नॅशनल ॲल्युमिनियम. काही प्रिव्हियस वीकच्या हायला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याने आज गॅपअपनी ओपन झाला दिसत आहे आपल्याला. जर आपण फिफ्थची लेवल बघितली तर त्याला स्ट्रॉंग रेजिस्टन्स असेल आपल्याला 99.95 म्हणजे 100च्या आसपासचा.
आणि पुढची अपकमिंग आपल्याला मूव्हमेंट जर निफ्टी मेटलमध्ये पाहायला मिळेल तर नक्कीच हा पण स्टॉक एक मूव्हमेंट देण्याचा प्रयत्न करेल, जो की 104 पर्यंतची फिब लेवल असेल. दुसरा जो आपला स्टॉक होता हिंदुस्तान झिंक. आणि आपल्याला एक स्ट्रॉंग अपमूव्ह आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि तो प्रिव्हियस हाय जो होता तो आज त्याने ब्रेक केलेला आहे, विथ व्हॉल्यूम दिलेला आहे. त्यामुळे अपकमिंग सेशनमध्ये आपल्याला हिंदुस्तान झिंकमध्ये एक अप मुवमेंट पाहायला मिळेल. जर आपण विकली चार्ट बघितला यस, तर त्याचा विकली बेसिसवर टार्गेट असू शकते 344 आणि डे बेसिसवर जर आपण विचार केला तर 340च्या आसपास. नक्कीच आपल्याला अपकमिंग सेशनमध्ये हिंदुस्तान झिंकमध्ये एक स्ट्रॉंग अशी मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकते. त्यामुळे सध्या मी निफ्टी मेटल इंडेक्सला बुलिश आहे. दुसरा होता आपला CNX मिड कॅप. CNX स्मॉल कॅप. ॲज पर प्रिव्हियस व्हिडिओ मी तुम्हाला सांगितलं होतं की एक स्ट्रॉंग रेजिस्टन्समध्ये स्मॉल कॅप ट्रेड करताना दिसत आहे आणि आज त्यानं एक गॅप अप ओपन देऊन हॅमर टाईप कॅन्डल दिलेले दिसत आहे. इन केस स्मॉल कॅपमध्ये जो प्रिव्हियस ओपनिंगचा हाय जर तोडण्याचा प्रयत्न केला, संघर्ष राहिली आपल्याला स्मॉल कॅप 50 निफ्टी आपलं निफ्टी स्मॉल कॅपमध्ये पाहायला मिळू शकते. तर याच्यामधलेही काही स्टॉक तुम्ही तुमच्या रडारवर ठेवू शकता. हे होते काही आजचे अपडेट. धन्यवाद.